नमस्कार, मी सुनीता अशोक दरोडे, महामानव विचार प्रबोधक वक्ता आहे मी. आम्ही या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातील महात्मा फुले स्मारक आणि त्या स्मारकाच्या थेट पाठीमागे अशा पद्धतीने वडाचं झाड लावलेलं आहे की हे झाड ज्यावेळी मोठं होईल त्यावेळी त्याची सावली स्मारकावरती पडेल. आणि हे झाड लावण्याचा उद्देश आजच्याच दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी, तर वटपौर्णिमा हा आपला कृषी मायेचा, कृषी संस्कृतीचा सण आहे. ज्यावेळी स्त्रीने शेतीचा शोध लावला त्यानंतर आजचा दिवस किंवा आत्ताचा जो काळ आहे तो पेरणीचा काळ आहे, पिकं लावण्याचा काळ आहे, बी रुजवण्याचा काळ आहे. आणि अशा टायमिंगमध्ये जर झाड लावलं तर ते म्हणजे येतच, त्याला कसलाही काही निसर्ग त्याला येण्यापासून रोखत नाही. तर आजचा असा सुंदर दिवस, सुंदर वेळ आणि हा कृषी मायेचा, कृषी संस्कृतीचा सण कुठल्या तरी चुकीच्या गोष्टींच्या नादी लागून आपण तो विसरत चाललोय. आपली जी जुनी संस्कृती आहे, पेरणीचा टाइम, वृक्ष लागवडीचा टाइम, आपण कुठल्या तरी सत्यवान सावित्रीच्या कथेमध्ये त्या वेळेला गुंडाळून झाडाला दोरे गुंडाळतोय, झाडाच्या बुडामध्ये दिवा लावून ठेवतोय, त्या दिव्यानं त्या दोऱ्यांनी पेट घेतोय, कित्येक बायकांचे पदर पेटतात आणि त्या झाडाची सुद्धा हानी होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बायका काय करतात की आपल्याला झाड अवेलेबल नाहीये, मग कुठेतरी गावाच्या बाहेर असलेल्या वडाची फांदी तोडून आणायची आणि घरामध्ये कुठेतरी कुंडीमध्ये लावायची आणि आपलं व्रत पूर्ण करायचं. आणि या अशा पद्धतीचे तुम्ही जर सण साजरे करताय त्याला आमचं बंधन नाहीये, तुम्ही खुशाल करा, तुम्हाला आनंद वाटतोय, सगळ्याजणी एकत्र या, सुखदुःखाची देवाणघेवाण करा. पण हे करत असताना आजचं जर आपण पाहिलं, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर 45+ गेलं होतं आणि पाऊस पण जर पडायला लागला तर अचानक ढगफुटी होते. मग निसर्ग असा का करतोय? आपण निसर्गाचा जो काही ऱ्हास करतोय, निसर्गाचं जे काही नुकसान करतोय त्याचा परिणाम आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला भोगावा लागेल. आपली सुजलाम सुफलाम असलेली धरती आपण तिचा विनाश करतोय. पक्षी प्राणी यांचा काही विचार करत नाही. आपल्या अंगावर घालायला कपडे, जर काही नैसर्गिक हानी झाली, अति थंडी पडली, अति ऊन पडलं, आपण त्यापासून संरक्षण करू शकतो, परंतु पक्ष्या प्राण्यांना तसं करता येत नाही आणि दुर्दैवाने त्यांना ते मरतात. आणि म्हणून आम्ही एक संपूर्ण महाराष्ट्रातील महिला भगिनींना एक संदेश देण्याच्या उद्देशाने आज श्रीगोंदा या ठिकाणी महात्मा फुले सर्कलच्या जवळ माझी सखी चांदणीताई खेतमाळीस असतील, सुनीताताई कोथिंबिरे असतील, मनीषाताई शेलार, नंदाताई शिंदे, त्यांच्या सुनबाई काय विद्या आणि ज्योती, आणि रेखाताई डाके, छायाताई डेंडगे, परत आमच्या मावशी आहेत जना मावशी शेलार. तर आम्ही सर्व जणी मिळून हा अनोखा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. आमचा हा उपक्रम करण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की मायांनो, तुम्हाला सण साजरे करायचे नक्की करा, पण कृपा करून झाडं तोडू नका, झाडाच्या फांद्या तोडू नका. आज लाखो टन फांद्या झाडाच्या तोडून घरी आणतात तुम्ही, ते एक बंद करा. आणि ज्या पद्धतीने झाडाला दोरा गुंडाळून तुम्ही त्याची वाढ खुंटवताय, म्हणजे एक प्रकारे त्याला बांधून चुकीचं काहीतरी करताय, तर हे थांबलं पाहिजे. कुठेतरी थोडा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा. असं वडाला फेऱ्या घालून नवरा 7 जन्म मिळतो किंवा तोच जन्मोजन्मी भेटतो किंवा तो दीर्घायू होतो, असं काही नाहीये. हे सर्व आपल्या बहुजनांच्या माथी मारलेलं एक थोतांड आहे. असो, आपल्याला तिकडे जायचं नाही, परंतु आपण जागरूक झालं पाहिजे. आपण जिजाऊ अहिल्या सावित्रीच्या लेकी आहोत. आपली जिजाऊ विधवा होती, अहिल्या विधवा होती. सावित्रीमाईंनी विधवा झाल्यानंतर पतीचं शिकळं धरलं, त्या कुठल्याही संकटाला घाबरल्या नाही. आपण सावित्रीच्या लेकी आहोत. आपल्याला सत्यवानाची सावित्री किती समजते ते माहीत नाही, परंतु आपण ज्योतिबाची सावित्री समजून घ्यावी. शिक्षणाचा खरा अर्थ जर हाच आहे, आपण चुकीचं काही करू नये. आपला हा कृषी मायेचा, नवनिर्मितीचा जो सण आहे तो साजरा केला पाहिजे, जपला पाहिजे. आणि त्यासाठी आजच्या सणाला वृक्ष लागवड करून आपण हा मोलाचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे. धन्यवाद. ओके. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या मामी सुनीताताई कोथिंबिरे यांनी या ठिकाणी वाण म्हणून महामानवांची, महामातांची जी काही पुस्तकं आहेत ते आम्हाला सगळ्यांना वाटलेली आहेत.
हा अतिशय सुंदर उपक्रम. ह्या ज्या मातांचे जे पुस्तक वाटले त्यांनी एकही वडाला फेरा घेतला नाही. हा, आणि आमच्या ह्या महामातांनी कधीही वडाला फेरे मारले नाही, तरीही यांचं नाव जगात अजरामर झालेलं आहे. मग बघा तुम्हाला काय करायचंय, काय शिकायचं यातून. ओके, धन्यवाद.